क्रिकेट असोसिएशन आणि मसक क्रिकेट असोसिएशन मधले संघ असे एकूण 96 संघ या क्रीडा स्पर्धेमध्ये 13 पारितोषिक या क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक मानाची, सन्मानाची आणि मुरबाड तालुक्याचा स्वाभिमान अभिमान वाढवणारी क्रीडा स्पर्धा अर्थात सुनील माळी क्रीडा मंडळ अंबेले खुर्द आयोजित भगवा चषक. चला सलामीचे बॅटर जास्त विलंब करू नका, लगेचच आपण मैदानामध्ये एंटर व्हायचं. पहिल्या मॅच मध्ये प्रभावित करणारी फलंदाजी आपण पाहिली अंबेलेपाडा जय हनुमान मित्र मंडळ. लवकरच आपल्या भेटील आंबेलेकर चषक देखील ही क्रीडा स्पर्धा येईल. त्याची डेट अजून डिक्लेअर झालेली नाहीये, जशी डिक्लेअर होईल तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळेल सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील अर्जुन आणि अर्जुनच्या जोडीला मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत ते नयन. अर्जुन हुमने आणि नयन लिंगे मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. तर गोलंदाजी मार्कवर आपण अनुज या खेळाडूला पाहतो. सामन्याला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अनुज याला आपण पाहतोय. अन्सरची कॅप्टनशिप एका बाजूला देवा पाटीलची कॅप्टनशिप ती देखील आपल्याला पाहिजे. पंचांचा लेट्स प्लेचा इशारा प्रसिद्ध सुप्रसिद्ध पंच माधव ठाकरे सर आणि स्पर्लेक पंच स्वप्नील पाटील सर. मॅच ऑन. पहिलाच बॉल लाईन लेंथ खराब आहे, एसटी रक्षण थोडंसं खराब, परंतु बॅकअप तिथं चांगलं आहे. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा व्हाईट बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. अनुज तय्या इथे टाकलेला हा चेंडू इष्टरक्षकाचा वेध घेतोय. चांगला चेंडू राहिला. स्ट्रायकर एंडवर बॅटर आपण नयन लिंगे या खेळाडूला पाहतोय. त्याची कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. एक धाव धापलकावर अनुज गोलंदाजी मार्कवर उजव्या हातानं इथे टाकलेला हा चेंडू बॅक टू बॉलर. व्हाट अ शॉट. जबरदस्त 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 टायमिंग. सिक्सर 6 रन. व्हॉट अ शॉट. प्रॉपर टायमिंग पाहायला मिळाली. ऍक्शन रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. जबरदस्त जबरदस्त फटका आणि अक्षरशः जो कॅप्टनचा बॉल वापरला जात आहे ना त्याचं नाव दाखवलं जातं आमच्या कॅमेरामन कडून. त्यांचं विशेष कौतुक. 7 धावा धावपलकावर. अनुजच्या विरुद्धामध्ये खेळलेला नयन लिंगेने अप्रतिम षटकार आपण पाहिला. धावपलकावर धावसंख्या 7. जय हनुमान मित्र मंडळ अंबेलेपाडा त्यांच्या विरुद्ध नांदगाव हा सामना मैदानामध्ये रंगतोय मित्रांनो. दुसऱ्या फेरीतील ही लढत आहे. जो संघ जिंकेल तो तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार अनुज इथे टाकलेला चेंडू आडव्या बॅटनं फटका सुंदर. तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं आहे. एक धाव, एकच्या जास्त काहीच नाही. एक धाव आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावपलकावर 8 धावा. 8 ऑन द बोर्ड. 8 धावा अनुजच्या विरुद्धामध्ये. 3 बॉल आतापर्यंत खेळलेत. या संपूर्ण स्पर्धेमध्ये भरपूर चांगली स्कोरिंग करत असताना मेघराज आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचंही कौतुक आपण या क्रीडा स्पर्धेमध्ये करू. 8 धावा धावपलकावर. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. 8 ऑन द बोर्ड. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. कमबॅक मैदानामध्ये नांदगाव संघ देखील करताना पाहायला मिळतोय. नयनच्या पाठमधून एक षटकार आला. त्यानंतर प्रत्युत्तर चांगलं राहिलं अनुज या खेळाडूचं. आणि अनुज हा खेळाडू एक अतिशय दर्जेदार ऑलराऊंडर आहे नांदगाव टीमचा. तो गोलंदाजी ट्रॅकवर. 8 धावा.
इथे इथे अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी, चांगला स्पेल आहे. एक षटकार येऊनही या षटकात 5 बॉलमध्ये फक्त 8 धावा ज्या मात्र खर्च केलेल्या आहेत. 8 ऑन द बोर्ड, 8 धावा. शेवटचा बॉल इथे टाकलेला चेंडू हलक्यातानं जो मात्र स्टिअर केलं या बॉलला पॉइंट मध्ये चेंडू जाईल. एक सिंगल आली. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ कंप्लीट. डबल कव्हर धाव संख्या 9 संधी देवा डीजेला. डीजे डबल कव्हर धाव संख्या सध्याच्या घडीला आपण पाहतोय 9 धावा. 9 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी ट्रॅकवर आपण अन्सार या खेळाडूला पाहतोय. वेळ वाचवणं भरपूर महत्वाचं राहील क्षेत्ररक्षण करणारी टीम नांदगाव. या सूचनेकडे देखील लक्ष द्या. वेळ वाचवणं हे भरपूर महत्वाचं आहे. पहिल्या षटकासाठी 6 मिनिटं तुम्ही वेळ खर्च केलेला आहे. गोलंदाज तयार. अन्सारचा बॉल फटका इथे फसला. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षकाकडून चूक होताना पाहायला मिळाली. एक सिंगल आली. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न. 2 धावा येतील या बॉलवर. अर्जुन हुमनेच्या पाठमधून 2 धावा. संघाची धावसंख्या 11. जय हनुमान मित्र मंडळ आंबेलेपाडा. 11 धावा. चांगली सुरुवात पहिल्या मॅच मध्ये. अर्धशतकीय भागीदारी जी मात्र आपल्याला पाहायला मिळाली. दुसरं षटक आणि या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज तयार. इथे बिगेट. फटका दमदार. चेंडू सीमा पार. डीप फाईन लेगला षटकार. रिप्ले. जबरदस्त जबरदस्त फटकेबाजी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. धावफलकाचा विचार केला. धावफलकावर धावसंख्या आपण पाहत आहेत सध्याच्या घडीला 17 धावा. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. धावफलकावर धावसंख्या 17 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे सध्याच्या घडीला दुसरं. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर अन्सार. स्ट्रायकर इनवर अर्जुन या खेळाडूला आपण पाहतोय. 30व पर्व या क्रीडा स्पर्धेचं व्यासपीठावर आपण दीपकदादा पवार पंचायत समिती सभापती मुरबाड. फुलटॉस आणि फुलटोल वसूल केलाय. रोहित शर्मा स्टँड. विराट कोहली स्टँडला सलामी. भगवान चषक षटकार. षटकार आलाय. संघाची धावसंख्या धावफलकावर 23. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक. शेवटचे 2 चेंडू अजूनही या षटकातील शिल्लक आहेत. अन्सार इथे टाकलेला हा चेंडू पाकपोटला जात फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चांगला राहिला. गोलंदाज सध्याच्या घडीला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना
अन्सार या खेळाडूला 23 धावा धापलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 23 शेवटचा बॉल. इथे देखील बिग हिट टोला टोले जंग फटका अर्जुनच्या पॅट मधून षटकार. आपण व्यासपीठावर करतोय पंचायत समिती सभापती मुरबाड माननीय श्री दीपकदादा पवार साहेब यांचा विशेष सन्मान आपण जो मात्र व्यासपीठावर करतोय. मान्यवरांचा हा विशेष सन्मान आमचे या स्पर्धेचे मुख्य आयोजक सुनीलजी माळी साहेब आणि त्याचबरोबर नियोजक नकुलदादा भांडे आणि सर्व सहकारी यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. दीपकदादा पवार पंचायत समिती सभापती मुरबाड यांचा हा विशेष सन्मान सुमात्र केला जातोय. मान्यवरांचा विशेष सन्मान आपण पाहतोय व्यासपीठावर. दीपकदादा पवार पंचायत समिती सभापती मुरबाड यांचा हा विशेष सन्मान आमच्या आयोजक कमिटीच्या वतीने केला जातोय. वेलकम दादा, तुमचं सहर्ष स्वागत आहे. एक आकर्षक असं सन्मान चिन्ह आणि कायमच आपल्या आठवणीमध्ये राहील असं सन्मान चिन्ह देऊन आपण गौरवतोय दीपकदादा पवार साहेबांना. साहेब, तुम्ही या क्रीडा स्पर्धेमध्ये उपस्थित राहिलात, या क्रीडा स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. तदनंतर विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं खास करून भगवा चषक ज्या वेळेस होईल त्यावेळेस मोलाचं योगदान ज्या व्यक्तिमत्वाचं असं क्रिकेट वेड व्यक्तिमत्व नामदेवदादा कडव यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. मी आयोजक कमिटीतील सदस्य यांना विनंती करतो की आपल्या शुभ हा शुभ सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. कमलाकर गीते यांच्या शुभ हा शुभ सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. मान्यवरांचं विशेष आभार, आपण या क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित झालात नामदेवदादा, आणि तुमचा हा विशेष सन्मान आयोजक कमिटीच्या वतीने केला जातोय. मनापासून धन्यवाद. व्हाईट बॉल जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे 30 धावा आहेत धाबलकावर. पहिला चेंडू जिथे आली विकेट, दुसरा बॉल जिथे वाईट पाहायला मिळाला मयूरचा बॉल आडव्या बॅटनं सुंदर असा फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल तिथे क्षेत्ररक्षक येथील अन्सार. तोपर्यंत एक सिंगल. संघाची धावसंख्या धावफलकावर 31. 31 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. 31 लॉस ऑफ 1. साई स्पोर्ट कदमपाडा संघाचा कर्णधार आपण कैलास भांडे यांच्याशी संपर्क साधायचा. गोलंदाज तयार. मयूर रिवाज खेळण्याचा प्रयत्न अर्जुन यांचा राहिलाय. पॅडवर चेंडू आदळतोय. एक सिंगल. या बॉलवर पंचांचा इशारा, लेग बाय. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल, पंचांचा मात्र अवांतरचा इशारा आपल्याला पाहायला मिळतो. धापलकावर धावसंख्या 1 बाद 33 ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात.
कामगिरी कशा प्रकारे होतीये ते आपल्याला पाहायचं. गोलंदाजी मार्कवर तयार. मयूर समोर प्रकाश ऑन स्ट्राईक. इथे टाकलेला हा चेंडू बिगेट करण्याचा प्रयत्न प्रकाश खेळाडूचा राहिला. इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 34. 34 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. 34 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मयूरची गोलंदाजी या षटकामध्ये 4च धावा त्याने खर्च केल्यात. एक विकेटही मिळवली आहे. समोर अर्जुन. इथे बिगेट फटका दमदार आहे. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला नाही थांबणार. चेंडू जाईल सीमा पार. जय हनुमान मित्र मंडळ आंबेलेपाडा संघाला आनंद देणारा षटकार. 6 रन. जबरदस्त जबरदस्त फलंदाजी सध्याच्या घडीला मैदानामध्ये करतोय. षटकार आलाय. संघाच्या धावसंख्या धावफलकावर 40. ऍक्शन रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. वाह काय फटका आपलातून. जबरदस्त टायमिंग आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे टाकलेला हा चेंडू. पंचांचा अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल. व्हाईटच्या रूपानं एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर 41. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. शेवटचा चेंडू. इथे बिगेट. फिर से एक बार अर्जुन सरकार. अर्जुनच्या बॅट मधून तडाखा. 6 धावा. जबरदस्त फलंदाजी. धावफलकावर धावसंख्या 47. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. ओहो जबरदस्त. पुलचा हा देखना फटका आपण पाहिला. अर्जुनच्या पाट्यामधून षटकार. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर धावसंख्या 47 आणि 12 चेंडूंमध्ये 33 बनवल्यात त्या अर्जुनने. 15 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट केलेले आहेत. अभिनंदन कौतुक नांदगाव टीमचं. अंतिम षटक आता बाकी आहे आणि त्या अंतिम ओव्हरमध्ये किती धावा येतील ते पाहायचं. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता नांदगावचा हा फॅन फॉलोईंग प्रेक्षक वर्ग सध्याच्या घडीला आपण पाहत आहेत. सातत्यानं नांदगावसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते उपस्थित राहतात. आज खास करून मला वाटतं शाळेला दांडीच मारलेले परंतु ही क्रीडा स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. 47. 47 ऑन द बूट. अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये अनिल गोलंदाजी मार्कवर तयार होताना पाहायला मिळतील. त्यांची कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. सध्याच्या घडीला प्रेक्षक वर्ग दाखवले जातात आणि ऑन स्क्रीन आपण पाहू शकता अर्जुन हुमने काय बॅटिंग करतो. सुपर बॅटिंग. 12 चेंडूत 33 धावा त्याने आतापर्यंत बनवल्यात. अंतिम ओव्हर आणि गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला अनिल यांना पाहतोय अंतिम षटक टाकण्यासाठी. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं केली त्याबद्दल तुमचं अभिनंदन आम्ही ऑलरेडी केलेलं आहे मित्रांनो. आता लवकरात लवकर हे षटक सुरू करावं ही विनंती. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर सध्याच्या घडीला 2 विंडो मध्ये दाखवलं जातं. गोलंदाज तयार आहेत अनिल. इथे टाकलेला हा चेंडू. सेन्सिबल क्रिकेट. सेन्सिबल. प्रकाशचं इथे कौतुक करावं लागेल. जरी धाव लेग बाय आले परंतु ज्या प्रकारच्या टच मध्ये अर्जुन हुमने त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं गरजेचं. एक सिंगल आली. संघाचा धावसंख्या धावफलकावर 48. शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एका बाजूला नांदगाव दुसऱ्या बाजूला आंबेलेपाडा. हा सामना. अनिल गोलंदाजी मार्कवर तयार. स्ट्रायकर एनवर अर्जुन. इथे बिगेट. तिथे डाऊन दी बॉल फिल्डर. चांगला झेल पकडलाय तो अनुजने. फलंदाज बाद. अर्जुन back to the pavilion.
अष्टविनायक कदमपाडा आणि राहुल 11 खेडले तळवली टॉससाठी संपर्क साधायचा लगेच. मिड इनिंग मध्ये टॉस जो मात्र केला जाईल. मला वाटतं आज खेडले तळवलीच्या 2 टीम आहेत इन ऍक्शन मध्ये. 48 धावा 48. फुलटॉस दिगंबरच्या पाठमधून फटका दमदार आहे. चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. पंचांचा इशारा पाहायचा आहे. तिसऱ्या पंचांची मागणी ते घेतली आहे. षटकार 6 धावा. अर्धशतक या षटकाराच्या बरोबरीने कंप्लीट होईल. टीम जय हनुमान मित्र मंडळ आंबेले पाडाच. ऍक्शन रिप्ले. फुल टॉस फ्लॅट फटका खेळला. अंतर दुरी जेवढी लागत होती तेवढी मिळाली. तिथे षटकार येताना पाहायला मिळाला. अजून एक तडाका मैदानामध्ये. दिगंबर आलाय आणि दिगंबर सध्याच्या घडीला करतोय आक्रमण. ठोकलाय हा दुसरा षटकार. 60 धावा. 2 फलंदाज बाद आहेत. जबरदस्त फटका आपण पाहिला. 60 धावा धावफलकावर. शेवटचे 2 चेंडू लगातार. तिसरा षटकार येतोय का दिगंबरच्या बॅटमधून ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. इथे टाकलेला हा चेंडू लाईन तिथे खराब आहे. पंचांचा अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या धावफलकावर 61 धावा 61. इथे टाकलेला हा चेंडू पुन्हा एकदा लाईन लेंथ खराब. संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोचेल ती आता 62. 2 बाद 62 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे काही चेंडू जे मात्र शिल्लक आहेत. 2 बाद 62. शेवटचे 2 चेंडू जे मात्र अजूनही शिल्लक आहेत. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. इथे बॅकफुटला गेले. फटका दमदार. डाऊन दी बॉल फील्डर. कॅच ड्रॉप. आणि इथे फलंदाज दिगंबर बाद. 63 धावा. शेवटचा 1 बॉल शिल्लक. प्रकाशने स्वतःकडे स्ट्राईक ठेवलेले आहेत. दिगंबर रनआउटच्या रूपामध्ये बाद. अंतिम बॉल मैदानाच्या आतमध्ये. समीर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावर धावसंख्या 63. फलंदाज बाद झाले 3. राहुल 11 खेडले संघाचा कॅप्टन. टॉस साठी संपर्क साधा. बिग हिट. चेंडू हवेत. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा. तिसऱ्याही धावेचा प्रयत्न आणि इथे रन आउट. 2 धावा धावफलकावर धावसंख्या 65 बनवायच्यात विजयासाठी 66. वन शॉट आहे. ओके. एकच धाव शेवटच्या बॉलवर. संघाची धावसंख्या धावफलकावर 64 आणि आता विजयासाठी 65 धावेचं लक्ष्य. टॉस साठी संपर्क साधा. टॉस साठी संपर्क साधा. अष्टविनायक कदमपाडा आणि राहुल 11 खेडले तळवली.
व्यासपीठावर नकुलजी भांडे यांचे चिरंजीव विराज उपस्थित आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये आपण करू. आणि दादांना विनंती करतो, दादा या आपण आपल्या शुभ हस्ते आपण टॉस जो पत्र करणार आहोत. विराज टॉससाठी यायचं. विराज नकुल भांडे दादा यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू. चला अष्टविनायक कदमपाडा राहुल 11 संघाचे कर्णधार. ओके, दोन्ही टीमचे कर्णधार उपस्थित आहेत. दोन्ही संघाचं सहर्ष स्वागत आपण करू. आपण पाहुणे असल्यानंतर पाहुण्यांना विचारत असतो की पाहुणे विचारतात असतात सर तुमचं नाव काय, परंतु विलास आप्पाने विराजलाच विचारलं की तुझं नाव काय. तर विराज यांच्या शुभ हस्ते करतो आपण टॉस. कोण कॉल करतंय? टॉस हेड असा कॉल आणि ते हेडच आलेला आहे. मान्यवरांचं विशेष आभार. दादा आपण व्यासपीठावर जाऊन स्थान आपण नवायचं. कॅप्टन टॉस जो मात्र जिंकलेला आहे, काय निर्णय? बॅटिंग करण्याचा निर्णय. ऑल द बेस्ट. खेडलेचे आज 2 संघ इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही संघ कैलास भांडे यांचे संपर्क साधा. सेकंड इनिंगला सुरुवात होईल आणि समालोचन कक्षामधून आवाज आपण ऐकूयात नरेश ढोमे सर यांचा. धन्यवाद. सामन्याला सुरुवात होते. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे भगवा चषक धमाकामध्ये. बिग बॉस सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेळे खुर्द यांचं अत्यंत दिमागदार आयोजन या स्पर्धेमध्ये. आणि आज अत्यंत जबरदस्त वेशभूषेमध्ये इथे सुनील माळी सरांचं आगमन झालेलं आहे. त्यांचंही स्वागत करूया. दुसऱ्या फेरीचा सामना मैदानामध्ये सुरू. आंबेळेपाडा यजमान संघ विरुद्ध नांदगाव. आंबेळेपाडा संघानं सलग दुसऱ्या मॅच मध्ये मोठा स्कोअर उभा केलेला आहे. इथे सुद्धा 64 धावा आंबेळेपाडा संघाच्या 65 धावांचं आव्हान त्यांनी नांदगाव संघासमोर ठेवलेले. तर कुणालच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला. या अगोदरच्या षटकामध्ये कुणाल तिसऱ्या ओव्हर्सला गोलंदाजीला आला होता. आता पहिलं षटक कुणालकडे सोपवलंय. पाहायचं कुणाल इथे काय सुरुवात करून देणार आहे. चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंतच्या 2 चेंडूमध्ये. तर अनुज ऑन स्ट्राईक. यस, कडक शॉट अनुजचा. कोणी क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा मिळतील. पहिल्या षटकामध्ये विस्फोट इथे घडून आणतायत नांदगावचे खेळाडू.
9 धावा धावफलकावरती येत आहेत. हाफ व्हॉली लॉंगॉनच्या डोक्यावरून दिमागदार फटका अगेन्स्ट द वाइंड, वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने मारलेला हा एक पॉवरफुल षटकार आपण इथे बघतोय. 9 धावा धावफलकावरती आहेत. उजव्या हाताने ओव्हर द विकेट, या डाव्या यष्टीच्या बाहेर टाकलेला चेंडू आहे. वाईडची घोषणा इथे होईल. एक अतिरिक्त धाव धावफलकावरती येणार आहे. 10 धावा, 10 ऑन बोर्ड. षटक क्रमांक पहिलं इथे सुरू असताना 10 धावा आहेत. सुरुवात निश्चित चांगली. 4-5 षटकांमध्ये 65 धावा बनवायच्या आहेत. 13 धावांची सरासरी प्रत्येक षटका पाठीमागे हवी आहेत. आणि इथे सरासरीच्या दिशेने जात असताना नांदगाव संघ धावांचा पाठलाग म्हणजे यम सावित्रीचा पाठलाग असतो. सत्यवानाचे प्राण मिळवायचे होते सावित्रीला, तर तिने यमराजाची आराधना सुरू केली. निष्ठा, चिकाटी, प्रेम, आणि या जोरावरती तिने आणलेही सत्यवानाचे प्राण. तेवढं कठीण आहे इथे. 64. हो, काय सुंदर फटका आहे. सॉफ्ट हँड, वंडरफुल, डीप एक्स्ट्रा कव्हर लाईन साइड आउटचा अत्यंत सुंदर नजराना षटकार. पहिल्या षटकामध्ये धावा इथे प्राप्त होत आहेत. पहिले 2 चेंडू शांतपणे खेळले होते दोन्ही फलंदाजांनी. ती वादळापूर्वीची शांतता होती आणि आता वादळ इथे आलेलं आहे. 2 षटकार अनुजनं लागोपाठ खेळले. तुम्ही पाहिलं असेल हा फटका किती सुंदर होता. थोडासा हलकासा बॅकफूट वरती गेला, उजव्या पायावरती जोर दिला, डावा पाय थोडासा बाजूला टाकला आणि त्यानंतर बॅटचा फेस ओपन करून लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खेळला चेंडू. इथे बॅकफूट वरून गॅप मिळेल का? नाहीये, अडवलाय चेंडू. गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलेला आहे. 1 धाव, 17 धावा. षटक पहिलं अजून सुरूच आहे. 13 धावांची आपण चर्चा करत होतो. चांगली सुरुवात इथे दिलेली आहे नांदगाव संघानं. अन्सार आणि अनुज ही त्यांची प्रतिभावान जोडी आहे. 19 चेंडू 48 धावा असं समीकरण राहिलेलं आहे इथून पुढे. आंबेळेपाडा संघ या गावचा, या मैदानावरचा, या मैदान त्यांचं अंगण आहे, रोज खेळायचं अंगण आहे. त्या अंगणात ते खेळतायत, त्याचा फायदा त्यांना मिळू शकतो. मात्र बघायचे नांदगाव. हो, फुल टॉस बॉल, खराब चेंडू, खरपूस समाचार. तिसरा षटकार या षटकातला. धमाकेदार फलंदाजी. इथे धावफलकावरती धावा असतील 23, तर ओव्हर षटकार क्लिअर षटकार आहे. 23 धावा धावफलकावर. शॉट, फुल टॉस बॉल होता, कव्हर्सच्या डोक्यावरून उचलला इथे फलंदाज अन्सार कडून आणि धावफलकावरती 23 धावा. दोन्ही फलंदाजांनी षटकार ठोकलेत पहिल्या षटकामध्ये. आता चिंतन करण्याची वेळ आंबेळेपाडा संघाची आहे. मनन करण्याची वेळ आंबेळेपाडा संघाची आहे. इथे काय घडलं, काय चुका झाल्यात आणि त्यावरती कशी मात करता येईल. 18 चेंडू 42. अनुज अन्सारने सुरुवात तर छान केलेली. आता या सुसाट सुटलेल्या फलंदाजांना रोखायचंय कसं. पहिलं षटक तर आपण अगेन्स्ट द वाइंड बघितलं. आता तर वाऱ्याच्या दिशेने फलंदाजी उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी आहे. याबरोबर गोलंदाज अर्जुन. अनुज स्ट्राइक एंड वरती, अन्सार, तर गोलंदाज अर्जुन. नांदगाव विरुद्ध आंबेळेपाडा असा दुसऱ्या फेरीचा सामना आहे. आज देखील इथे मुरबाड ग्रामीण विभागातून 8 संघ इथे दाखल होणार आहेत. आंबेळेपाडा चांगली टीम आहे. आंबेळे गावातील छोटं गाव आहे, मात्र क्रिकेटची भरपूर खेळाडूंची भरमार या गावामध्ये आहे. माही 11 आंबेळे खुर्द हा संघ देखील आपण या स्पर्धेमध्ये बघितलेला आहे. तर त्याचबरोबर आता आपण या मैदानामध्ये जय हनुमान आंबेळेपाडा संघाला बघतोय. आंबेळे खुर्द गावातले अनेक खेळाडू इथे सातत्याने खेळतात आणि चांगलं क्रिकेट खेळतात. उजव्याच्या बाहेर यास चांगला चेंडू गुडलेंथ वरती टाकला होता. उजव्याच्या बाहेर वळसा घालून एसटीला चेंडू यष्टीरक्षकाकडे पोहोचला. 23 धावा. अर्जुनला आता काळजी घ्यावी लागेल. इथे धावा रोखाव्या लागतील. आपण म्हणतो ना की घर दोघांचं असतं, दोघांनी आवरायचं असतं, दोघांनी सावरायचं असतं. एकाने पसरलं तर दुसऱ्याने आवरायचं असतं. तिथे दोघांचं घर आहे. इथे 11 खेळाडू, युनिटी. ज्यावेळेस एक गोलंदाज धावा खर्च करतोय तर दुसऱ्या गोलंदाजानं धावा रोखल्या पाहिजेत. महत्वाचा फलंदाज असेल तो जरी अपयशी ठरत असेल तर इतर फलंदाजांना सुद्धा डाव पुढे घेऊन जावा लागतो.
तेव्हा टीम तयार होते. स्पिरिट महत्वाचं असतं, खिलाडी वृत्ती महत्वाची असते आणि सांघिक भावना देखील महत्वाची असते. अर्जुन गोलंदाजीसाठी दाखल झालेला आहे. 24 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. दुसऱ्या षटकामध्ये पॉवर प्ले अजून एक यस 4 ओव्हर मॅच आणि खणखणीत षटकार. तीस धावा धावफलकावरती आहेत. जबरदस्त फलंदाजी. यास काय शॉट आहे हो. लॉफ्टेड स्ट्रेट. सचिन तेंडुलकरचा पुतळा तुम्ही वानखेडे स्टेडियम वरती उभारलेला बघितलेला. लॉफ्टेड स्ट्रेट या पोझिशन मध्ये तेंडुलकरचा आवडता फटका आहे तो. तेंडुलकर असं म्हणतो की मी ज्यावेळेस चाळीत खेळायचो 8व्या वर्षी त्यावेळेस ऑफ साइडला एक बिल्डिंग होती, चाळ होती अर्थात 3 मजल्याची. ऑन साइडला एक चाळ होती 3 मजल्याची आणि मध्ये आम्ही खेळायचो. तर तिथे दुसऱ्या मजल्यावरती चेंडू गेला की फलंदाज आउट व्हायचा. मग त्यामुळे फटका मारायचा कुठे तर सरळच मारायचा. स्ट्रेट ड्राईव्ह तेंडुलकरचा तिथे तयार झालेला आहे. अलीकडे आपण बघितला तेंडुलकरचे जर तुम्ही स्ट्रेट ड्राईव्ह बघितले ना, जमिनीला बरोबर 90 डिग्री मध्ये त्याने ते शॉट खेळलेले असतात. इतके सरळ, टेक्निकली इतका साऊंड प्लेअर तुम्ही जगामध्ये दुसरा कोणताच एखादाच बघितला असेल. सचिन तेंडुलकर 8व्या वर्षी त्याचा स्ट्रेट ड्राईव्ह तयार झाला होता आणि तिथेच अजितने बघितलं की अरे या खेळाडू याच्यामध्ये चार्म आहेत. मग त्याला 9व्या वर्षी रमाकांत आचरेकर सरांकडे घेऊन गेला. चेंडू उजव्या इशीच्या बाहेर आहे. वाईडची घोषणा. 1 धाव इथे मिळणार आहे. धावफलकावरती 32 धावा. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू आहे. वयाच्या 13व्या वर्षी आचरेकर सरांनी मधल्या स्टंपवरती कॉइन ठेवलं होतं. 3 स्टंपवरती कॉइन होते अक्षरशः. तेंडुलकरचा जर स्टंप उडवला कोणी तर त्या गोलंदाजाला कॉइन दिलं जायचं आणि तेंडुलकरनं जर पूर्ण सेशन मध्ये कोणालाच आउट झाला नाही तर 1 कॉइन तेंडुलकरला दिलं जायचं. चांगला चेंडू इथे निर्धाव येईल. धावफलकावरती 32 धावा आहेत. अशी 13 कॉइन तेंडुलकरकडे आहे. आजही आहेत त्याच्या संग्रहामध्ये. म्हणजे 13 सेशन तेंडुलकर कोणत्याच गोलंदाजाला आउट झाला नाही. सराव तिथे तयार झालेला आहे. तुम्ही या पद्धतीचा सराव केला पाहिजे. 32 धावा. त्याशिवाय कोणी असा एका दिवसात महान होत नाही, लिजेंड होत नाही. त्यासाठी अनेक वर्ष सातत्यानं तुम्हाला त्याच दृष्टीने काम करावं लागतं. फुल टॉस खराब चेंडू आणि खरपूस समाचार. आसमानी फटका. इथे षटकार. दोन षटकांचा खेळ संपला. 38 धावा धावफलकावरती नांदगाव. 12 चेंडू 27 धावा आंबेळेपाडा. संघाला रोखायच्या 26 तर नांदगावला 27 बनवायच्यात. पहिल्या दोन्ही षटकामध्ये कोणी गोलंदाज धावा रोखू शकलेला नाही. पहिल्या षटकामध्ये 23 धावा होत्या. दुसऱ्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत तब्बल 16. माफ करा, या षटकामध्ये 15 धावा आलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 23 होत्या, या षटकामध्ये 15. 4 षटकांमध्ये 65 धावांचं आव्हान आहे. मोठं आव्हान आहे. मात्र या आव्हानाच्या दिशेने नांदगाव संघानं आश्वासक पाऊल टाकलेले. सलामीची जोडी अजून मैदानामध्ये आहे. कोणी बाद झालेलं नाहीये. 12 चेंडू 27 धावा. या ठिकाणी ड्रॉ होणार आहेत. मुरबाड ग्रामीण विभागातील 7ही संघांचे ड्रॉ आज इथे संपन्न होणार आहेत. 7व्या दिवसातला विजयी संघ, त्याचं नाव अजून आलेलं नाही कारण आज कोणी जिंकलेला नाही अजून. 8 संघ तिथे शर्यतीत आहेत. साई किरण नवापाडा संघनायक इथे असतील तर उपस्थित राहा. ब्राईट ब्रदर्स आंबेगाव कॅप्टन्स हजर राहा. जय हनुमान वजिवले कॅप्टन्स हजर राहा. जय बजरंग महाज संघनायक. मनु स्पोर्ट्स बोरगाव संघनायक. टोकावडे संघाचा संघनायक. या 6 संघांचे संघनायक आणि
7वी चिठ्ठी असणार आहे आजचा विजेता. तर या 7 संघांमध्ये ड्रॉ होणार आहे, एकाला बाय मिळणार आहे, 3 संघांना मॅच खेळायची आहे. जिंकणारे संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचणार आहेत. रवींद्रजी गडगे यांच्याकडून गोलंदाजासाठी 333 रुपयाचं बक्षीस आहे. विकेट हॅट्रिक घेत असेल तर तो, तर इथे 4 धावा मिळणार आहेत. लॉफ्टेड शॉट आपण पाहिला, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. फलंदाजाच्या पुढे चेंडू पडला होता, हलकीशी दिशा बदलली चेंडूनं आणि फलंदाजाकडे काहीच उत्तर नव्हतं. तो बघत राहण्याशिवाय त्याच्याकडे काही पर्याय नव्हता. वेग होता चेंडूला. 42 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 सुरू झाले सचिनला. पहिल्या चेंडूवरती सीमारेषा दाखवली अन्सारनं. 5 चेंडूमध्ये 18 अन्सार. बॅकफुट वरून चढवलाय चेंडू, कव्हर्सला नो चान्स. पुन्हा एकदा फोर्स. बॅक टू बॅक सेकंड इन रो. नांदगाव टीम इज इन फॉर्म. 46 धावा धावफलकावरती आहेत. तिसरं षटक सुरू असताना धावांचा पाऊस, धावांचा भडीमार, धावांचा मुसळधार पाऊस मैदानामध्ये. सचिन बॅकफुट वरती गेला, यावेळेस चेंडूला ड्राईव्ह केलं कव्हर्सला आणि 4 धावा. दुसरा चौकार इथे आलेला आहे फलंदाज अन्सारच्या बॅटमधून. 6 चेंडूमध्ये 22 अन्सार, 8 चेंडूमध्ये 22 अनुज. 46 धावांची भागीदारी मात्र 14 चेंडूमध्ये आलेली आहे. सचिन गोलंदाजी मार्क वरती. लक्ष आता जवळ येते. 10 चेंडू 19 धावा. नांदगावचे फलंदाज सुसाट आहेत, तर गोलंदाज इथे जरूर खराब चेंडू होता, डाव्या बाहेर जाणारा होता, मात्र त्याला छेड काढण्याचा प्रयत्न केला. तिथे बॅटची कट घेतल्यानंतर फाईन लेगला पहिला चेंडू निर्धाव येतो इथे या षटकातला. या अगोदरच्या 2 षटकात बघितलं तर पहिल्या षटकामध्ये एकही नव्हता, दुसऱ्या षटकामध्ये 2 चेंडू निर्धाव होते, मात्र एक वाईडही होता. तर या षटकामध्ये एक डॉट बॉल आहे. कमी डॉट बॉल आहेत आणि त्यामुळेच विजयाचं अंतर थोडंसं वेगानं कव्हर होताना आपण बघतोय. 9 चेंडू 19 धावा. यासह हा फॉली स्लोवर 1 आणि षटकार. तिथे जोश जल्लोष नांदगावच्या गोटात आपण बघू शकतो. 8 चेंडू 13 धावा. 4 षटकामध्ये रोखायच्या होत्या धावा 64, तर 52 धावा मात्र 16व्या चेंडूवरती धावफलकावरती लागल्यात. अर्धशतक, भागीदारीचं अर्धशतक पूर्ण झालंय. 16 चेंडू मध्येच अर्धशतकी भागीदारी या 2 फलंदाजांमध्ये. भरपूर पाठीराखे आहेत स्क्रीनवरती आपण बघू शकतो. हे नांदगावचे पाठीराखे आहेत. आता चेंडू बघा कोणता आहे. मॅच बॉल महत्वाचा आहे आणि त्यासाठी पंचांनी अतिशय काटेकोरपणे बघितलं पाहिजे कोणता बॉल आहे. 8 चेंडू 13 या स्थितीमध्ये मॅच. तर अनुज अन्सार दोन्ही फलंदाजांनी आज इथं परत एकदा पुन्हा षटकार लागोपाठचा दुसरा. मॅचचं क्षणार्धात समीकरण उद्ध्वस्त करणारा हा षटकार. 7 चेंडू 7 धावा. काय मॅच आपण बघतोय इथे. किती धावा सुरक्षित आहे. राजकारण आणि क्रिकेट किती बेभरवशाचं आहे असं आपण बघतो. राजकारणात तरी एखादा मतदारसंघ सुरक्षित असतो, क्रिकेटमध्ये कुठला स्कोअर सुरक्षित आहे. 4 षटकांमध्ये 65 धावा सुद्धा सुरक्षित नाहीत आणि इथे सामना लेवल मध्ये आलाय. फक्त एका धावेची गरज आहे. 64 धावा 3 षटकामध्ये धावफलकावर. लागोपाठचे 3 षटकार अन्सारच्या बॅटमधून इथे. शेवटच्या 3 चेंडूमध्ये 18 धावा आल्यात. तर या सामन्यामध्ये मागच्या 18 चेंडूमध्ये आपण बघितले तब्बल 8 षटकार 48 धावा मात्र 8 चेंडूवर आलेले आहेत.
चौकार सुद्धा आहेत, 2 चौकार आहेत. कोणताच गोलंदाज या फलंदाजांना रोखू शकलेला नाहीये. मग दोन्ही एंड कडून वाराचा झोत असताना देखील दोन्ही एंड कडून धावांचा पाऊस आणलेला आहे. पहिल्या षटकामध्ये 23, दुसऱ्या षटकामध्ये 15, तर तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 26 धावा. तिसऱ्या षटकामध्ये 26 धावा. काय फलंदाजी राहिली या मॅच मध्ये. एका धावेची आवश्यकता आहे, 6 चेंडू शिल्लक आहेत. आंबेळपाडा संघानं दुसऱ्या डावामध्ये देखील मोठा स्कोअर उभा केला होता. मगाशी देखील आपण पाहिलं की शेवटच्या क्षणी त्यांच्यावरती मोठा हल्ला झाला, मात्र तो सामना ते जिंकले. इथे या दोन्ही हल्लेखोरांना रोखू शकलेले नाहीत आणि सलामीवीरांनी 10 गडी राखून हा सामना जिंकून दिलाय नांदगाव संघाला. 64-70 धावा. 19 चेंडूमध्ये नांदगाव संघाने 70 धावा बनवलेल्या आहेत. फलंदाजी करणारी टीम थोडं वेट करा. 40 तर 9 चेंडूमध्ये 26 अनुज या दोघांनी धावा बनवल्यात. अर्जुननं 13 चेंडूमध्ये 33, 3 चेंडूमध्ये 13. दिगंबरच्या जोरावरती 64 धावा आंबेळपाडा संघाने उभ्या केल्या होत्या. गोलंदाजीमध्ये तिथे नांदगाव संघाकडून अनिल 16 धावा खर्च केल्या होत्या. एका गड्याची 1 गडी बाद केला होता. मयूरनं 17 1 बाद केला होता. बाकी कोणाला फारसं यश आलं नव्हतं. मात्र फलंदाजीला उतरलेला नांदगाव संघ 10 चेंडूमध्ये 40 नाबाद अन्सार, 9 चेंडूमध्ये नाबाद 26 अनुज. कोणताच गोलंदाज इथे प्रभाव टाकू शकलेला नाही आहे. प्रत्येक गोलंदाजावरती मोठा हल्ला चढवला दोन्ही फलंदाजांनी आणि या सामन्याचा सामनावीर ठरणार आहे तो अन्सार. 10 चेंडू 40 धावा. अन्सार